असं म्हणतात की मानवांच्या कृती आणि निर्णयांसह सर्व सृष्टीवर देवाचा अंतिम अधिकार आणि नियंत्रण असते. काय आपण हे जाणले आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण नीतिसूत्रे या जुन्या करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत, ज्यामध्ये आपणास आमच्या दैनंदिन जीवनात आम्ही कसे वर्तन करावे, देव आमच्यापासून काय अपेक्षा करतो आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन आहे. जगातील प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज असते आणि जर ते मार्गदर्शन देवापासून असेल तर आम्ही आशीर्वादित आहोत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण विविध गोष्टींचे मार्गदर्शन पाहणार आहोत. आई वडिलांप्रती आमची वागणूक कशी असावी, कोणत्या गोष्टी परमेश्वराला आवडतात, तसेच असत्य जीवा, भांडखोर बायको अशाही विषयांवर आमच्यासाठी काही बोध आहेत. आजचे अध्ययन करण्यासाठी काय आपण तयार आहात? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, नीतिसूत्रे ह्याच्या 20व्या अध्यायाचे अध्ययन आम्ही सुरू केले आहे. 15व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन सुरू करणार आहोत. नीतिसूत्रे 20वा अध्याय 15वे वचन वाचूया. सोने आहे व मोतेही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे. आजच्या आमच्या जगात सर्व मूल्ये बदलली आहेत. एखाद्याकडे ज्ञान किती आहे यावरून त्याचे महत्त्व समजण्यापेक्षा त्याच्याकडे भौतिक सुखे, पैसा, सोने चांदी किती आहेत यावरून ठरवल्या जाते. 16वे वचन. जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे. तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणा दाखल ठेव. काही लोकांच्या बाबतीत अशी काळजी घेणे आवश्यक असते, नाहीतर ते आपल्याला सहज फसवू शकतात. 17वं वचन. लबाडीची भाकरी मनुष्यास गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते. आपण लबाडी पचवू शकतो असे एखाद्याला वाटत असेल, पण तसे होऊ शकत नाही. परमेश्वराची नजर सर्वत्र असते व तो या गोष्टींचा वीट मानतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की ज्या मापाने आम्ही देतो त्याच मापाने शिगोशिग भरून आम्हाला परत दिल्या जाते. 19वे वचन. जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करीतो, म्हणून बडबड करणाऱ्याची संगत धरू नको. जो तुमच्या तोंडावर स्तुती करून मागे तुमच्याविषयी कुजबूज करतो, अशा व्यक्तीपासून सावध राहायला हवे. देवाचे वचन खरोखर आमच्या पावलास दिवा व नेत्रास प्रकाश असे आहे. आम्ही स्वतःला संकटापासून, मनस्तापापासून कसे सांभाळावे याचे अचूक मार्गदर्शन ते आम्हाला करते. मला माहीत आहे की बडबड करणाऱ्याची संगत धरल्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ आपल्यापैकी अनेकांवर आलेली आहे. अशा माणसाशी संगत न धरण्याचे मार्गदर्शन या बोध वचनातून होते. पण प्रिय श्रोत्यानो, मला आपणाला एक विचारू द्या. तुम्ही त्या बडबड करणाऱ्यांपैकी एक तर नाही ना? तसे असल्यास लक्षात ठेवा की तुमच्या या वाईट सवयीमुळे एक दिवस तुम्ही मोठ्या संकटात पडाल. आता 20वे वचन पहा काय सांगते. जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळ होईल. बढाई मारावी असे तुमचे आईवडील असतील तर त्यांच्याविषयी बोलायला हरकत नाही. पण त्यांच्याविषयी चांगले बोलण्यासारखे काहीच नसेल तर काहीच न बोलणे योग्य असे अनेक लोक आहेत की जे आपल्या आईवडिलांविषयी चांगले बोलू शकत नाहीत. नोहाचा पुत्र हाम याने ही गोष्ट केली. नोहा दारू पिऊन पडला तेव्हा हामाने त्याला उघडकीस आणले. त्याने त्याविषयी शांत बसायला हवे होते. काही गोष्टी अशा असतात की त्याविषयी आम्ही शांत राहणे आवश्यक असते. परमेश्वराने आम्हाला दिलेल्या 10 आज्ञांपैकी एक ही आहे की आपल्या आईवडिलांचा मान राख. त्यांच्या दोषांविषयी शांत राहण्याने आम्ही एका प्रकारे त्यांचा मान राखतो.
24 वचन, मनुष्याचे जाणे येणे परमेश्वराच्या हाती आहे, तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल? या प्रश्नाचे उत्तर हे आहे श्रोत्यानो, की फक्त देवाचा आत्मा आम्हाला चालवू शकतो. देवाने मोशेला सांगितले की त्याला चालण्याकरिता देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. परमेश्वराने आपली इच्छा मोशेला व आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. त्याच्या मार्गदर्शनाची तुम्हाला व मलाही गरज आहे. त्याकरिता आम्ही जर त्याच्याकडे जाऊ तर तो आम्हाला योग्य मार्गाने चालविल. 25व्या वचनात तो म्हणतो, हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय. तुमच्या क्षमतेचा विचार केल्याशिवाय नवस करू नका. जोपर्यंत तुम्ही सर्व गोष्टींचा नीट विचार करीत नाही तोपर्यंत मी माझे जीवन देवाला समर्पित करतो किंवा करते असे जाहीरपणे म्हणू नका. असा भावनेपोटी केलेला निर्णय देवाला नको. आजकाल या गोष्टी खूपच दिसून येतात. अनेक लोक भावनेपोटी बरेच निर्णय करतात आणि थोड्या दिवसातच विसरून जातात. 27वें वचन पहा, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करीतो. असे म्हटलेले नाही की मनुष्याचा आत्मा यहोवाचा प्रकाश आहे, तर असे म्हटले आहे की तो यहोवाचा दीप आहे, जो फक्त प्रकाश धारण करतो. आणि पवित्र आत्म्याने जोपर्यंत आम्ही भरल्या जात नाही तोपर्यंत आम्ही प्रकाश बनू शकत नाही. 10 कुमारिकांचा दाखला आठवा. त्यातील 5 कुमारिका शहाण्या होत्या व 5 मूर्ख होत्या. त्या फक्त दीपाप्रमाणे होत्या. तेलाशिवाय त्यांच्यामध्ये प्रकाश निर्माण झाला नसता व हे तेल आमच्यातील देवाच्या पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. 29 वचन, बल हे तरुणास भूषण आहे, पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे. थोडक्यात आपल्या वयाला शोभेल असे वागा. तरुणाने थकलेल्या वृद्धाप्रमाणे वागू नये, तर वृद्धाने तरुणासारखी धावपळ व शक्तीची कामे करू नयेत. तसे केल्यास तो मूर्ख ठरेल. त्याने आपल्या पिकलेल्या केसांमुळे तरी काही शहाणपण दाखवावे. प्रिय श्रोत्यानो, या सर्व बोधवचनांमधून सांगितलेल्या काही गोष्टी सोप्या असल्या तरी त्यांचा सराव करणे कठीण आहे, कधीकधी अशक्य आहे. पण जर आम्ही त्या प्रत्येक गोष्टीकरिता ख्रिस्ताचे सहाय्य मागितले तर त्या करणे आम्हाला अशक्य नाही. आता आपण 21व्या अध्यायातील पहिले वचन वाचूया. राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो ते वळवितो. एखादा माणूस मिसर देशाचा फारो असो, बाबिलोनाचा राजा असो, रोमचा कैसर असो, महान अलेक्झांडर असो, नेपोलियन, हिटलर किंवा स्टॅलिन असो, किंवा भविष्यातला एखादा महान सत्ताधीश असो, तो राजकीयदृष्ट्या फार शक्तिशाली असो, तो देवाच्या इच्छेव्यतिरिक्त वागू शकत नाही. आणि ही गोष्ट एक बौद्ध वाक्य बनलेली आहे. अनेक सत्ताधीशांना भूतकाळात वाटले आणि आजही अनेक लोकांना वाटते की ते देवाच्या इच्छेवर विसंबून नाहीत. परंतु सत्य गोष्ट ही आहे की कोणीही देवाच्या मर्जीविरुद्ध वागू शकत नाही, देवापासून स्वतंत्र वागू शकत नाही. आमच्या देशाच्या स्वतंत्रतेच्या जाहीरनाम्यात आम्ही आमचा स्वातंत्र्यावरील विश्वास व्यक्त करतो, पण आजकाल त्याचा देवापासून स्वातंत्र्य अशा प्रकारचा अर्थ प्रचलित आहे. पण श्रोत्यानो, आम्ही देवापासून स्वतंत्र होऊ शकत नाही. आम्ही स्वतंत्ररित्या कृती करू शकत नाही. कारण हे बोधवाक्य पवित्र शास्त्रातील वचन आम्हाला सांगते की राजाचे मन देवाच्या हाती असते आणि परमेश्वर ते पाटाच्या पाण्याप्रमाणे वळवतो. पवित्र शास्त्रात अशी कित्येक उदाहरणे आहेत की जी या वचनाचा पुरावा देतात. इजिप्तच्या फारोचे अंतकरण देवानेच कठोर केले होते, जेणेकरून त्याच्या सामर्थ्यशाली बाहूची कल्पना यहुदी लोकांना यावी. नबुकदनेसर राजा, अहश्वरोश राजा, कोरेश, दार्यावेश, कैसर हे सर्व राज्य यहुदी तर होते. परंतु इतिहास आम्हाला सांगतो की यहोवा देवाने यातील प्रत्येकाच्या कारकिर्दीत हस्तक्षेप केला. प्रत्येकाचे मन आपल्या हेतू व योजनेविषयी वळवले आणि त्यांचा उपयोग करून घेतला. मानवी इतिहासात देवाच्या भागीदारीचा फार मोठा वाटा आहे आणि या गोष्टीचा मला फार आधार वाटतो. कोणताही सत्ताधीश किंवा राजा देवाच्या नजरेबाहेर नाही, ही एक धीर देणारी गोष्ट आहे. मला वाटतं श्रोत्यांनो की आमच्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये
असे अनेक लोक असायला हवेत जे मानवाचे देवावरील अवलंबन व्यक्त करतील आणि ते आपल्या जीवनातून व्यक्त करतील. जगाच्या प्रश्नांसाठी आपल्याकडे उत्तर आहे असे आम्हाला सांगणे सोडून देतील, परंतु ते तसे करीत नाहीत. खरे तर ही चुकीची गोष्ट आहे. आता आपण दुसरं वचन वाचूया. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंतकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी श्रोत्यानो, माणसाच्या स्वतःला नीतिमान समजण्याविषयी बोध आहे. माणूस स्वतःच्या कृतींचे समर्थन करतो, परंतु परमेश्वर त्यांचा बारकाईने तपास करतो. तो आमचे हृदय पाहतो. आम्ही इतरांना चांगले दिसावे याकरिता वरवर दिखावा करतो. आम्ही बढाई मारतो की मी अमुक एका मंडळीचा सभासद आहे, अमुक एका समितीवर आहे, मंडळीच्या कामात मी फार व्यस्त असतो. हे सर्व खरे असेल, परंतु परमेश्वर आमचे अंतकरण तोलून पाहतो. इर्मया संदेष्टाने ह्या गोष्टीकडे बोट दाखवून इर्मयाचे पुस्तक 17 अध्याय आणि 9 वचनात म्हटले, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? आपल्या अंतकरणात प्रामाणिकपणे डोकावून पहा. या वचनाची सत्यता तुम्हाला पटेल. पण या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या हृदयाकरिता तुम्ही येशू ख्रिस्ताकडे कधी गेला आहात काय? तो सर्वात महान वैद्य आहे. हृदय परिवर्तन करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. जे त्याची आज्ञा पाळेल असे हृदय तो तुम्हाला देईल. 21 अध्याय 3 वचन पहा. धर्माने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे. या ठिकाणी एक फार महान सत्य आम्हाला पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे, ते हे की यज्ञ यागाचे नुसते विधी करणे याला काही एक अर्थ नाही. लक्षात घ्या की जुन्या करारात अर्पणांविषयी आदेश यासाठी दिले होते की ते सर्व ख्रिस्ताकडे निर्देश करणारे होते. येशूच्या काळात या अर्पणांविषयी पुरुषांशिवाय इतर कोणीही निष्ठावान नव्हते. पण येशूने या लोकांचा फार कठोर भाषेत धिक्कार केला. त्याचा तो धिक्कार अतिशय जळजळीत होता. तुम्ही बाहेरून सफेदी दिलेल्या थडग्यांप्रमाणे सुंदर दिसता, पण आतून ही थडगी मेलेल्या माणसाच्या हाडांनी भरलेली असतात. कारण जेथे न्यायपणाचा अभाव आहे, तेथील यज्ञ व अर्पणे यहोवाला मान्य नाहीत. त्याला यज्ञ नव्हे तर दया हवी आहे. धार्मिक विधींवरून असं दिसतं की आम्ही देवावर विश्वास ठेवित आहोत, पण प्रत्यक्षात आमचा देवावर विश्वास नसतो. येशू ख्रिस्ताच्या अर्पणाच्या स्वीकाराने तुमचे असे हृदय परिवर्तन होईल की त्यामुळे तुम्ही सत्कृत्ये करू लागाल. ही गोष्ट आमच्या हृदयाच्या तळाशी पोहोचणारी आहे. परमेश्वर हृदय पारखणारा आहे. प्रिय श्रोतांनो, मी तुम्हाला मागे विचारलेला एक प्रश्न पुन्हा विचारते की समजा ख्रिस्ती म्हणून तुम्हाला अटक करण्यात आली, तर तुम्हाला दोषी ठरवता येईल इतका पुरावा सापडेल काय? हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावर
उघळती डोळे दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा करिता बोध कुटे मज फाटा, तेवळी नेत्र उघळती तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे. चौथे वचन पहा काय सांगते. चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंतकरण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पाप रूप होत. कोणी म्हणेल माझी दृष्टी चढेल नाही, पण तुमच्या लक्षात आहे का की तुमच्या काही ओळखीच्या महिलांना पाहून तुम्ही मुद्दामच पाठ फिरवली, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याशी बोलावे लागणार नाही. मला पाहून न पाहिल्यासारखे वागणारे काही लोक मला माहीत आहेत व ते माझ्या पश्चात माझ्या विरुद्ध बोलतात. असली चढेल दृष्टी कोणी पाहिली नसेल, पण परमेश्वर ती तुमच्या चेहऱ्यावर पाहतो. ते त्याच्या दृष्टीने दारूबाजीच्या पापासारखेच पाप आहे. एखादा माणूस शेत नांगरताना तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला वाटते की खरोखर हा माणूस किती कष्टाळू आहे. त्याच्या कष्टाळूपणाबद्दल त्याला नक्कीच प्रतिफळ मिळायला हवे. परंतु श्रोत्यांनो, परमेश्वर म्हणतो की एखादा दुर्जन आपल्या दुष्ट हृदयाने काहीही करीत असला, म्हणजे जमीन जरी नांगरीत असला, तरी ते देवाच्या दृष्टीने पाप आहे. याचा अर्थ असा की पापी मनुष्य देवाला काही देऊ शकत नाही, तो सत्कृत्य करूच शकत नाही. फक्त चढेल नजर व गर्विष्ठ हृदय एवढीच देवाच्या दृष्टीने पाप नाहीत, तर जो देवाविरुद्ध बंड करतो अशा माणसाची चांगली वाटणारी गोष्ट ही देवाच्या दृष्टीने पाप आहे. तारण न पावलेल्या व्यक्तीचे दान देव आशीर्वादित करतो असे मला वाटत नाही. काही वर्षांपूर्वी एका ख्रिस्ती शाळेला, दवाखाना व धर्म प्रांतीय कॉलेजला एका दारूच्या कंपनीने मोठी देणगी दिली, पण त्या शाळेने व कॉलेजने ती देणगी नाकारली. त्यांनी ही गोष्ट योग्यच केली असे मला वाटते. असला पैसा मला नाही वाटत की देव स्वीकारेल. प्रिय श्रोत्यांनो, तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक तुम्हाला दिसतील किंवा तुम्हीही न जाणो त्यांच्यापैकी एक असाल. हे लोक लाच लुचपत, काळा बाजार, खोटी तागडी यांच्या साह्याने गरजूंना लुटतात व असल्या कमाईतून देवाला दान देतात. ते आपल्या कुकर्मात जणू देवालाही सामील करून घेऊ पाहतात. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की असली दाने देवाला मान्य नाहीत. पंडिता रमाबाईच्या भाषांतरात हे वचन वेगळे वाटते, पण अर्थ तोच आहे. ते असे आहे, दुष्टांचा दीपही पाप आहेत. संत पौलाने रोमकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय 1-3 वचनांमध्ये लिहिले. रोमकरास पत्र 10वा अध्याय 1-3 वचने. बंधुजन हो, त्यांच्याविषयी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. मी त्याचविषयी साक्ष देतो की त्यास देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापाव्यास पाहत असल्यामुळे ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचेच नीतिमत्व प्रस्थापू पाहते, तेव्हा ते देवाच्या दृष्टीने पाप असते. माणसाचे नीतिमत्व देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. नीतिसूत्रे 21वा अध्याय
5 ते 7 वचने पहा काय सांगतात. उद्योगाचे विचार समृद्धी करणारे असतात. जो कोणी उतावळी करीतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो. असत्य जिभेने मिळविलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे. मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावितात. दुर्जनांचा बलात्कार त्यास उडवून टाकील, कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात. श्रोत्यांनो, प्रामाणिकपणाने प्राप्त केलेल्या धनाचा उपयोग परमेश्वर करू शकतो. धनवान असणे हे पाप नाही, पण धन कसे जमा केले हे महत्वाचे आहे. जर चोरी करून, असत्य बोलून धन जमविलेले असेल तर त्याचा उपभोग घेता येणार नाही, याची तरतूद देव करतो. काही श्रीमंत लोक अगदी सुखी आहेत असे तुम्हाला वाटते काय? तसे नाही श्रोत्यांनो. धन ही त्यांची खरी गरज नाही. एका वाळवंटातल्या प्रवाशाची एक गोष्ट अशी सांगतात की तो वाळवंटात आपला रस्ता चुकला आणि तहान व भूक यामुळे अगदी मरणासन्न झाला. तेव्हा त्याने एका काफिल्यातून खाली पडलेला एक पुडा पाहिला. तो अन्नाचा पुडा असेल असे वाटून त्याने तो मोठ्या उत्सुकतेने उघडून पाहिला, पण त्याची घोर निराशा झाली व तो उद्गारला, अरे अरे, हे तर फक्त मोतीच आहेत. अर्थात ते मोती फार महागडे होते, पण त्याची गरज त्यावेळी मोत्यांची नव्हती. परमेश्वर म्हणतो, तुम्ही श्रीमंत बनू शकता, पण तुम्ही तुमची श्रीमंती अयोग्य मार्गाने मिळवित असाल तर तिचा तुम्हाला काहीच फायदा नाही. त्या संपत्तीद्वारे तुम्ही देवाचे गौरव करू शकत नाही. 8व्या वचनात तो म्हणतो, अपराधांचा भार वाहणाऱ्याचा मार्ग फार कुटील असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते. तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे तुमच्या जीवनावरूनच दिसून येते. जर तुमचे देवाबरोबरचे नाते सरळ असले तर ते तुमच्या जीवनातून प्रगट होईल. 9वे वचन, भानखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्याला बसणे पुरवले. असं वाटतं की या माणसाला लग्न होईपर्यंत खरे सुख माहीत नव्हते आणि नंतर खूपच उशीर झाला. एका देवाच्या सेवकाने दुसऱ्या एका सेवानिवृत्त देवाच्या सेवकाबरोबर वारंवार गावातल्या तुरुंगाला भेट दिली, कारण त्याच्या सभासदांपैकी एक नेहमीच दारू पिऊन गोंधळ करीत असे. त्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात येई. त्याला सोडविण्याकरिता हे 2 देवाचे सेवक तुरुंगाची भेट घेत. एक दिवस सेवानिवृत्त देवाचे सेवक दुसऱ्या देवाच्या सेवकाला म्हणाले, या माणसाने ज्या प्रकारच्या बाईशी लग्न केले तशा प्रकारच्या बाईशी मी लग्न केले असते तर मीही दारू प्यायलो असतो. परंतु श्रोत्यांनो, नाण्याला दुसरी बाजू असते. या नियमानुसार एखाद्या बाईचीही चुकीच्या माणसाबरोबर लग्न केल्याने वाईट अवस्था होते. अशी ही उदाहरणे आमच्या समोर आहेत. पवित्र शास्त्रातही अशी उदाहरणे आम्हाला सापडतात. योबाचे आपल्या पत्नीशी फार पटत होते असे दिसत नाही. दाविदाने शॉल कन्येशी लग्न केले, पण त्यांच्या विवाहात खरे प्रेम, सहभागिता होती असे मला वाटत नाही. दाविदाने परमेश्वराच्या कराराचा कोष येरुशलेमेत फार उत्साहाने आणला. तेव्हा तिने दाविदाची थट्टा उडवली. पवित्र कोशासमोर नाच करून दाविदाने मूर्खपणा केला असे तिने त्याला सांगितले व हे कृत्य त्याच्याकरिता लज्जास्पद होते असेही तिने त्याला सांगितले. तुम्ही देवाविषयी काही उत्सुकता दाखवली तर अनेक लोकांना लाजल्यासारखे वाटेल आणि त्यात तुमचा पती किंवा पत्नी असेल तर ती खरोखर शोकास्पद गोष्ट आहे. 11वं वचन पहा, धर्मनिंदकास शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो. सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो. या गोष्टी आम्ही शिकायला हव्यात, जेणेकरून आम्ही दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकू. 13वे वचन, गरिबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालितो तोही आरोळी करेल, पण कोणी ऐकणार नाही. ही गोष्ट परमेश्वराने सांगितली आहे. माझा विश्वास आहे की ती खरी आहे. आमच्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणे आहेत व प्रभू येशूने आम्हाला सकारात्मकरित्या सांगितले आहे की ज्या काही गोष्टी माणसांनी तुमच्याकरिता कराव्या म्हणून तुमची इच्छा असेल तर सर्व तुम्हीही तशाच त्यांच्याकरिता करा, कारण नियमशास्त्र व भविष्यवादी यांचे शिकवणे हेच आहे. 14वे वचन, एकांती दिलेली देणगी राग शमविते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमविते. तुम्हाला आठवतच असेल की याकोबाने आपल्या भावाला एसावाला त्याच्या जन्मसिद्ध हक्काविषयी आणि आशीर्वादाविषयी फसवले होते.
त्यानंतर अनेक वर्षांनी याकोब हारान या ठिकाणी आपल्या घरी परतत होता आणि फसवणुकीनंतर तो एसावाला पहिल्यांदा भेटणार होता. म्हणून एसावाचा राग शमविण्याकरिता त्याने आधीच त्याच्याकडे भेटवस्तू पाठविल्या. पण देवाने एसावाच्या वृत्तीची आधीच काळजी घेतली होती. श्रोत्यांनो, लोकांना वाटतं की एकांती दिलेली देणगी क्रोध शमवते. या वचनाचा अर्थ असा नाही की पवित्र शास्त्र लाच देण्यास परवानगी देते. तसे नाही. परमेश्वराला लाच अजिबातच पसंत नाही. परंतु तुम्हाला व मला वाटतं की मला काहीतरी प्रतिफळ मिळेल म्हणून मी उदार असायला हवे, किंवा मला बरे वाटावे म्हणून मी अमुक एका व्यक्तीला क्षमा करेन. परंतु श्रोत्यांनो, देवाने ख्रिस्ताखातर आमची क्षमा केली आहे म्हणून आम्ही क्षमा करायला हवी. याच कारणाकरिता आम्ही दयाळू, प्रेमळ व क्षमाशील असायला हवे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. आळशी आपला हात ताटात घालतो, तो पुन्हा तोंडाकडे वर नेत नाही. आजचा प्रश्न, उतावळी करणारा कोठे धाव घेतो? ए. दारिद्र्याकडे, बी. संकटांकडे, सी. शेताकडे, डी. कुंपणाकडे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की मानवी कारभारावर देवाचे सार्वभौमत्व आहे. आपला परमेश्वर इतका दयाळू आहे की तो आमच्या प्रत्येक बाबतीत बारकाईने लक्ष घालतो. तो आम्हाला मार्गदर्शन करतो. आज आपण शिकलो की नीतिमत्तेचे महत्त्व काय आहे आणि विविध वर्तनांचे परिणाम आमच्यावर कसे होत असतात. प्रियांनो, मनुष्य या नात्याने आम्ही केवळ देवाच्या सानिध्यात राहणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आम्ही स्वतःहून काही करण्यापेक्षा किंवा स्वतःच्या इच्छेनुसार करण्यापेक्षा देवाकडून सहाय्य घेणे हे उत्तम आहे. कारण देव मानवी कृतींमागील हेतूंचा न्याय करतो. प्रियांनो, काय आपण योग्य कृती करण्यासाठी म्हणजेच देव अपेक्षित करीत असलेल्या गोष्टी करण्यासाठी सिद्ध आहात? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभारही मानतो यासाठी की प्रभूजी तू आमचं जीवन आशीर्वादित केलेलं आहेस. होय प्रभूजी, वेळोवेळी तू मार्गदर्शन करीत आहेस. आजही तू आम्हाला मार्गदर्शन केलंस. तुझ्या वचनांप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, आमच्या जीवनासाठी तुझं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे हे आम्हाला पटलेलं आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही निश्चय करतो की तुझ्या वचनांच्या द्वारे ते मार्गदर्शन आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न करू. प्रभूजी, कोणत्याही प्रकारचं अडखळण आमच्या जीवनामध्ये येऊ नये. तर परमेश्वर देवप्पा, तुझ्या वचनांच्या द्वारे आम्ही अधिकाधिक आशीर्वादित बनावं असं तू आमच्यासाठी कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.